श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज 12 ऑगस्ट वार मंगळवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे अंगारक संकष्टी चतुर्थी। तर अंगारक योग ज्या वेळेस मंगळवारी संकष्टी चतुर्थी येते त्यावेळी अंगारकी संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखली जाते। तर आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये एक अतिशय प्रभावशाली असा उपाय करायचा आहे, कारण संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली एक दिवा लावायचा आहे आणि दिव्याखाली एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून ठेवायची आहे। त्यामुळे काय होईल तर घरातील वास्तुदोष, पितृदोष, भांडणे जे आहेत तर ते संपून जातील आणि आपल्या घराची भरभरून अशी प्रगती होईल। तर हा उपाय खूप प्रभावशाली आहे। आज आपल्याला हा उपाय करायचा आहे। आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे आणि कोणती वस्तू आपल्याला दिवा लावून दिव्याखाली ठेवायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। कमेंट बॉक्स मध्ये ओम विघ्नहर्ताय नमः किंवा ओम गणपताय नमः आवर्जून लिहा। तर आज दिवसभरामध्ये किंवा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी तुम्हाला भगवान श्री गणेशांचं विधिवत पूजन करायचं आहे। शक्य असेल तर गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन भगवान श्री गणेशांचं दर्शन घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपली सर्वांची पूजा तर झालेलीच आहे, परंतु ज्यांनी अभिषेक गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती केलेला नसेल तर त्यांनी आवर्जून करायचा आहे। ज्यांना सकाळी शक्य नसेल त्यांनी संध्याकाळच्या वेळी अभिषेक केला तरी देखील चालणार आहे, कारण आजचा दिवस खूप शुभ आणि पवित्र आहे। आणि जे तीर्थ आहे तर अभिषेकाचं तर ते आपल्या मुलांना पिण्यासाठी आवर्जून द्यायचं आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे, कारण की पुरुष देवतेमध्ये गणपती बाप्पा असे आहे की त्यांना हळदी कुंकू जे आहे तर ते लावलं जातं। यानंतर गणपती बाप्पांना छानसं लाल रंगाचं जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे, दुर्वा अर्पण करायचा आहे आणि भगवान श्री गणेशाला एखादं गुलाबाचं फूल देखील अर्पण करायचं आहे। मनोमन प्रार्थना करायची आहे आणि हात जोडून नमस्कार करायचा आहे। यानंतर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा किंवा मोदकचा नैवेद्य अर्पण करायचा आहे किंवा मोतीचूरचे लाडू सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता। यानंतर तुम्हाला आता हे जर काहीच करणं तुम्हाला शक्य झालं नाही, कारण फक्त साखर जी आहे तर ती सुद्धा तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता। देव हा फक्त आपल्या भक्तीचा भुकेला असतो। आपण पूजा सेवा जी आहे तर किती मनापासून आणि किती भक्तीने श्रद्धेने करतो यावरती ते सर्व हे असतं। देवाची पूजा करतो हे खूप महत्त्वाचं असतं। आपल्या मनामध्ये भाव असेल तर आपण फक्त नाव जरी घेतलं, नामस्मरण जर केलं तरी सुद्धा आपल्याला त्या सेवेचं पुण्यफळ जे आहे तर ते नक्कीच प्राप्त होत असतं। या सर्व गोष्टी आज आपल्याला करून घ्यायच्या आहे। त्याचबरोबर घरामध्ये आज सकाळ संध्याकाळ तुम्हाला काही सूत्रांचं मंत्राचं पठण देखील करायचं आहे। दिवसभरामध्ये तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाइम भेटेल त्या वेळेमध्ये तुम्ही आवर्जून एक वेळा तरी कमीत कमी गणपती अथर्व शीर्षम जे आहे तर ते पठण करा। यानंतर संकटमोचन स्तोत्रम जे आहे तर ते पठण करा। त्याचबरोबर आज मंगळवार आहे आणि मारुती स्तोत्रम जे आहे तर ते देखील पठण करायचं आहे। हनुमान चालीसा पठण करायचे आहे। त्या सेवा ज्या आहेत तर त्या आपल्याला आवर्जून पठण करायच्या आहे। त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूला जर कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर मंदिरामध्ये जाऊन आज तुम्हाला गणपती बाप्पांना एक लाल रंगाचं फूल, दुर्वा आणि नारळ जे आहे तर ते अर्पण करायचं आहे। या सर्व साध्या छोट्या मोठ्या गोष्टी आपण जर केल्या तर आपल्या मुलांच्या, आपल्या घरावरती, पतीवरती, मुलांवरती खूप चांगला परिणाम जो आहे तर तो होत असतो। तर या सर्व गोष्टी करण्याचा आज प्रयत्न करा आणि आवर्जून गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त करून घ्या। यासाठी आपल्याला
आता या सर्व गोष्टी करण्याचा आजचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला। हा जो उपाय आहे तर तो कशासाठी करायचा आहे बघा, आपण खूप कष्ट मेहनत करतोय, परंतु त्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला जर मिळत नसेल, आलेला पैसा हा घरामध्ये टिकून राहत नसेल, सतत तो या ना त्या कारणाने खर्च होत आहे, घरामध्ये सतत आजारपण आहे बघा। काय होतं ना, एक व्यक्ती आजारी पडली की त्यानंतर लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि आलेला पैसा जो आहे तर तो आजारपणामध्ये खर्च होतो। आपला एखादा छोटा मोठा व्यवसाय आहे आणि त्यामध्ये आपल्याला खूप आपण प्रयत्न करतोय, तरीही त्या व्यापारामध्ये व्यवसायामध्ये आपल्याला आपली प्रगती होत नाही किंवा यश मिळत नाही। त्याचबरोबर घरामध्ये जर सतत वादविवाद असेल, आता ही भांडणं नवरा बायकोमध्ये असेल किंवा घरामध्ये आई वडील असेल, मुलांमध्ये असेल, अनेक प्रकारचे जे संबंध आहेत तर ते खराब झालेले असतील किंवा आपण अशा एखाद्या ठिकाणी जातो ना तर तिथे निगेटिव्ह एनर्जी ही खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते आणि ती निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव हा आपल्या शरीरावरती होतो आणि आपल्या मनामध्ये सतत निगेटिव्ह विचार जे आहे तर ते येत राहतात आणि त्यामुळे आपल्याला कधीच कोणत्याच कामामध्ये यश जे आहे तर ते मिळत नाही। त्यामुळे हे जे काही सर्व दोष आहेत, निगेटिव्ह एनर्जी आहे तर ती सर्व दूर व्हावी, आपल्या घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती व्हावी, घरातील वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा जे काही आहे ते संपूर्ण नष्ट व्हावं, यासाठी हा उपाय जो आहे तर तो आपल्याला आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे। हा उपाय जर तुम्ही केला तर भगवान श्री गणेशाची अखंड कृपा आपल्यावरती राहील। सर्वांनाच माहित असेल की भगवान श्री गणेश जे आहेत तर ते विघ्नहर्ता, सुख करता, दुःख हरता आणि बुद्धीचे देवता मानले जातात। भगवान श्री गणेशाची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकटही अलगद टळून जातात, कारण आपण त्यांना संकटमोचन या नावाने देखील बोलत असतो, ओळखत असतो। त्याचप्रमाणे वर्षातील हा पहिलाच योग असणार आहे। या योगांमध्ये जर आपण भगवान श्री गणेशाचं पूजन केलं आणि काही उपाय सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरत असतात, ते आपल्याला बघायला मिळतच असतात। आपल्या आयुष्यामध्ये असे चमत्कारिकरित्या बदल जे आहेत तर ते झालेले आपल्याला दिसून येतात। म्हणून आपल्याला ह्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या करण्याचा आवर्जून आजच्या दिवशी प्रयत्न करायचा आहे। त्याचबरोबर आज थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि ही पिवळी मोहरी मुलांच्या डोक्यावरून 7 वेळा उतरून तुम्हाला ती बाहेर फेकून द्यायची आहे। यामुळे काय होईल तर मुलांमध्ये जी काही सतत तुम्हाला अडचण जाणवत असेल, अडथळे त्यांना जाणवत असतील तर ते सुद्धा दूर होते आणि भगवान श्री गणेशाची कृपा आपल्या मुलांवरती कायम राहील। घरातील प्रत्येक व्यक्तीवरून सुद्धा तुम्ही ही पिवळी मोहरी जी आहे तर ती उतरून फेकून देऊ शकता। हा उपाय नक्की करून बघा। त्यानंतर तुम्हाला या उपायासाठी काय करायचं आहे तर संध्याकाळी 5 ते 7 चा कालावधी जो असतो त्याला आपण गोधूली वेळा म्हणजेच दिवस आणि रात्र ज्या वेळेमध्ये एकत्र येतात त्यावेळी गोधूली वेळा म्हटलं जातं। त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय जर केला किंवा सेवा जर केली तर जर तुम्हाला नाहीच या वेळेमध्ये शक्य झालं तर मग तुम्ही अगदी रात्री 12 वाजेपर्यंत कधीही हा उपाय जो आहे तर तो करू शकता। आज चंद्रोदयाची वेळ जी आहे तर ती रात्री 9 वाजता असणार आहे, त्यामुळे 9 नंतर तुम्ही उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे। आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहे। संध्याकाळी ज्यावेळी तुम्ही उपाय करणार आहात त्यावेळी देवघरामध्ये एक छानसा तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे। तुळशी मातेसमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तर त्या दरवाजामध्ये सुद्धा आपल्याला एक दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा, धूप दीप लावायचा आहे। कारण घरामध्ये छान व्यवस्थितपणे त्याचा सुगंध दरवळायला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला घरामध्ये वातावरण जे आहे तर ते प्रसन्नमय करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे। आता हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे तर आपलं देवघर ज्या ठिकाणी असतं ना तर त्याच ठिकाणी गणपती बाप्पांच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे। यासाठी तुम्हाला काय करायचं, एक प्लेट घ्यायची आहे। प्लेट तुम्ही कोणत्याही धातूची घेऊ शकता। त्या प्लेटमध्ये संपूर्णपणे हळद जी असते तर ती तुम्हाला लावून घ्यायची आहे। हळदीमध्ये थोडंसं तुमच्याकडे जर गंगाजल असेल
असेल, गुलाबजल असेल तर ते टाकायचं आहे किंवा थोडंसं पाणी मिक्स करून तुम्हाला करायचं आहे. संपूर्ण प्लेटला ती लेपन जे आहे आपण म्हणतो ना, तर ते लावून घ्यायचे आहे. 5 मिनिटं हळद सुकेपर्यंत ती प्लेट तशीच ठेवायची आहे. त्यानंतर थोडेसे अखंड तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला ठेवायचे आहे. थोडेसे मूग घ्यायचे आहे आणि मुगाची डाळ असेल तर अशा प्रकारे 5 धान्य तुम्हाला घ्यायचे आहे. तांदूळ घेऊ शकता, मूग घेऊ शकता, गहू घेऊ शकता, बाजरी घेऊ शकता किंवा हरभरा डाळ जी आहे तर ती घेऊ शकता. असे 5 धान्य तुमच्याकडे असेल तर ते तुम्हाला घ्यायचे आहे. त्या प्लेटमध्ये ते ठेवायचे. त्यावरती तुम्हाला थोडंसं हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायचा, फूल अर्पण करायचं आणि त्यानंतर हा एक दिवा जो आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे. दिवा फक्त तुम्ही फुटलेला तुटलेला घेऊ नका, चांगला दिवा घ्या आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला कलाव्याची वात जी आहे आपण तिला रक्षासूत्र, रोली, मौली म्हणत असतो बघा, त्याची वात तुम्हाला टाकायची आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल असेल तर ते टाका. जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप असेल तर ते घातलं तर अतिशय उत्तम, नसेल तर मग हरकत नाही. आपण घरामध्ये जो खाण्यासाठी तेल वापरतो ते तेल वापरलं तरी सुद्धा चालणार आहे. यानंतर दिव्याला तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा. दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचा. या दिव्यामध्ये तुम्हाला अखंड 11 तांदूळाचे दाणे आणि 1 लवंग टाकायची. अख्खी सगट फूल असलेली लवंग घ्या. लवंग देखील तुटलेली फुटलेली घेऊ नका. ह्या पद्धतीने 2 वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला दिव्यामध्ये प्रज्वलित करायच्या आहे. तिसरी वस्तू एक विलायची देखील तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर त्या दिव्यासमोर बसून तुम्हाला भगवान श्री गणेशांचं स्मरण करायचं आहे. त्यानंतर हा जो मंत्र मी तुम्हाला सांगत आहे त्या मंत्राचं तुम्हाला 108 वेळा पठण करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा. त्यानंतर हा मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. मंत्र परत एकदा सांगते. व्हिडिओ पॉज करत करत तुम्ही लिहून ठेवू शकता. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला 108 वेळा घरामध्ये दिवा लावला आपण तर देवघरासमोर बसून तुम्हाला पठण करायचं आहे. त्यानंतर दिवा जोपर्यंत तेवत आहे तोपर्यंत तेवत राहू द्यायचा आहे. दिवा शांत झाला की दिव्यातील सर्व साहित्य तुम्हाला घेऊन एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये म्हणजेच निर्माल्यामध्ये टाकायचं आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता. खाली 5 धान्य आपण जी दिव्याखाली ठेवली होती तर ती धान्य तुम्हाला टेरेसवरती, गच्चीवरती, पत्रावरती पक्ष्यांना खाण्यासाठी घालायचे आहे किंवा गाईला सुद्धा तुम्ही खाऊ घालू शकता. अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आजच्या दिवशी आपल्याला हा छोटासा दिव्याचा उपाय जो आहे तर तो आवर्जून करून बघायचा आहे. हा जो उपाय आहे तर आज संध्याकाळी तुम्हाला 6 वाजल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला ज्या वेळेमध्ये शक्य होईल त्या वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. असाच एक दिवा जो आहे तर तो अशाच पद्धतीने तुमच्या घरातील जो ईशान्य कोपरा असतो बघा, तर ईशान्य कोपऱ्यामध्ये जर तुम्हाला लावणं शक्य झालं तर अतिशय उत्तम. त्यासमोर सुद्धा तुम्ही बसून ही सेवा करू शकता. ज्यांना सेवा करणं शक्य नसेल त्यांनी मनामध्ये पठण केलं, श्रवण केलं, नामस्मरण केलं तरी देखील चालणार आहे. तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून ही सेवा जी आहे, उपाय जो आहे तर तो आवर्जून आजच्या दिवशी करून बघा. कारण आजचा दिवस जो आहे तर खूप खास आणि महत्त्वाचा असल्यामुळे आवर्जून आपल्याला ज्या काही सेवा आपल्याकडून छोटी कमी जास्त जेवढी सेवा होईल तेवढी आपल्याला करायची आहे. ज्यांना नाही शक्य त्यांनी दिवसभरामध्ये नामस्मरण करा. नक्कीच आपल्याला आपण केलेल्या सेवेचं पुण्यफळ जे आहे तर भगवंत एक दिवस नक्कीच देत असतो. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.